ठाकरे बंधूंना निवडणुकीआधीच 113 जागांवर विजय निश्चित. भाजपाला मोठा धक्का. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेची शिवसेना यांची युती झाली आहे. दोघांमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. ही युती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुढे आव्हान उभे करण्याची चर्चा आहे. मात्र ठाकरे बंधूंनी समीकरणात लक्ष केंद्रित केल्याने तब्बल 113 जागांवर ठाकरे बंधू सहज विजयी होतील अशी चर्चा आहे. मराठी आणि मुस्लिम हे समीकरण लक्षात घेत ठाकरे बंधूंनी रणनीती आखण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. मुंबईत 77 वार्डांमध्ये मराठी मतदारांची वर्चस्व आहे, तर 41 वार्डांमध्ये मुस्लिम मराठी मतांच्या जोरावर मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना सहज विजय मिळवणे शक्य असल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तब्बल 25% मतं मिळाली होती, तर भाजप 24% मतांसह दुसऱ्या स्थानावर होती. ठाकरेंच्या मराठी मतामध्ये फूट पडण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सोबत घेतल्याची चर्चा आहे. मात्र मराठी मतदार सर्वाधिक असल्याने वार्डामध्ये ठाकरे बंधूंना पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीत परप्रांतीय विरोधी मराठी असे समीकरण तयार होऊन मराठी मतदार ठाकरेंसोबत येतील अशी शक्यता आहे. भाजपची मतदार ही उत्तर भारतीय हिंदी भाषिक तसेच गुजराती मतदारांवर असणार आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देखील काही मराठी मते त्यांच्याकडे वळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे बंधू मराठी मुद्द्यावर निवडणूक लढण्याची रणनीती करत असताना भाजप मात्र ही निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले जात आहे. यावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.